गाईस आणि गुड मॉर्निंग आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, मनीषाच ब्लॉग. तर आज सुट्टी असल्यामुळं मी डायरेक्ट 11-12 वाजता उठलेलो आहे. उठून आधी भांडी घासल्या, किचन एकदम मस्त केला, भात बनवला. काढून बनवायची गरज नाही कारण की फ्रीजमध्ये जो पडला ना तो आज सगळा संपवायचा आहे म्हणा. ना आता माझ्या आंघोळ बिंघोळ झालेले, लाईट गेली, जाम पटाला आला. म्हणजे माझी सुट्टी आहे, आज तर लाईट पाहिजे होती ना, आजच जायची होती, जाऊ दे, गेली तर गेली. म्हणजे मोबाईलला चार्जिंग पण नाही, मला आता बाहेर जावंचं आहे, 2 वाजता जावंचं आहे. आता त्यासाठी आवडते आणि मग जाते, निघते. ही माझी मम्मीच ना काल काहीतरी गेली, तिला यो भांडा भेटला, त्यानं माझ्या मम्मीने काय ठेवलाय, लिस्टिपी विष्टिपी. काय बोलायचं बाई, यो कोपरगाव आहे, मानशीपुरं पूर्ण अख्खा आतमध्ये गावच आहे. फायनली मला बस भेटलेली आहे ना, मी आता चाललेले आहे. तो माझा काम आहे, तो काम करायला. तर या बसमध्ये मला पहिल्यांदा जाम हवा लागलेली. काहीच तर मी गेलते, तो काम झालेलं आहे माझा. आता मी चाललेलं आहे काहीतरी खावायला, खातंय ना, आता ते घरात जाते. मी जे कामासाठी गेलतो तो काम झालं आहे ना, मला जाम म्हणजे जाम खुश आहे आता, म्हणून मी गेलतो. आता मी घरात चाललेलो आहे, आता ऑलमोस्ट पोचलेलंच आहे. त्यात मी मिसळपाव घेऊन आलेलो आहे, ती मिसळपाव खपायला आलते, पण अशी भेटली म्हणा टायमावर. मग 2-3 दिवस झालं मला मिसळपाव खावायचे. आता जाऊन मी खाईल मस्त की घरात जाऊन. आणि माझी चप्पल तुटली ना आणि काढू शकत नाही, आवरा ऊन आहे ना, माझा पाय अख्खं भासतान. चला आता जाते घरा मस्तपैकी एन्जॉय करते म्हणा चला बाय गाईस. तर मी आता घरी आलेले आहे आणि आत्ताच मी आणि माझ्या भावाने मिसळपाव खाल्ल्याला. मला वाटलं तू झोपला आहे, पण तो जागा होता. तर काय दोघांनी एक खाल्ला ना, बाकी काय तो भातासोबत खाल्ला. मी झोपतोय आणि मी जाम दमलोचा प्रश्न नाही, तो उन्हाळलं ना जाम हे होतंय. तर आता काय नेहमीसारखी मी तारक मेहता का उलटा चष्मा, आता काय झोपलेलो बाबा. तर मी आता आवरलेलो आहे तर मी चाललेलो आहे आता मार्केटला, कारण की मला माझ्या सणांसाठी जेवण आणायचं आहे. आणि आज मी घरी आणि त्यात माझा भाऊ सुद्धा घरी. त्यांनी माझा पैसे किती खर्च केले बघा, पिझ्झा, त्यात मिसळपाव, एवढं पैसा खर्च झाले आज माझा. त्यामध्ये स्वतः आता काही मी बोलू शकत नाही. आता मी चाललोय मार्केटला. हे बघा माझे पिल्लू कसे झोपले, अख्खी पसारा करून ठेवला, अख्खा पसारा यांचा. कोथमीर यान त्या नुसती एन्जॉयमेंट. चला गाईस आता जातोय मी मार्केटला पटक्याने. हॅलो गाईस, तर मी मार्केटला गेलते आणि मार्केटवरून आत्ताच घरी आलेले. तर मी तर मार्केटमध्ये गेले हो, मी विसरले व्हिडिओ काढायची. आणि मी नंतर माझ्या हातात जाम सामान होतं, तो मी रायवलीस यावरी सगळी भाजी घेऊन आलोय. आणि प्लस कैची माझ्या भावाने घेतलेली कधी ना. हा एक बो घेऊन आलेलो माझ्या ड्रेसला मॅच आहे. एवढी कन्फ्यूज झालतो ना, कारण की पिंक कलरच्या ना खूप सारे बो होतं, तर मी हा घेतलाय. चांगला वाटला मला, मस्त क्यूट आहे, म्हणजे एक ड्रेस तो मॅच होत आहे त्यासाठी. जाम जमलो मी सध्या. हे बघा कशी बेडो राणीसारखी बसली. इथं नवरा काय आहे काय माहिती, काय आहे दोन भिरत असते. मला समजा नाही की मी जेवण काय बनवू, कारण की जेवण यान काहीच नाही आहे. तरी माझ्या मम्मीने फ्रीजमध्ये ठेवलेला. काय आहे फ्रीजमध्ये ठेवण्यासारखा, मला काय समजत नाही. काही पण भेटायला टाका फ्रीजमध्ये, जाम दमलो सिरियसली. नवरी ते गरमी नाही ना, आता मी कोसाला असतो, पण मी कोसालो नाही. मी देवाची पूजा नाही केली. ओ माय गॉड, करायचे. मला खूप पसारा आहे माझा बघा, इथं माझा पूर्ण पसारा येतं, म्हणजे कपड्यात मध्ये धुतलेलं कपडा असंच पडलेलं आहे आणि ते मग हरवतात. जाऊ दे, काही नाही. आता मी माझं काम करते, आधी माझ्या ससांना जेवण देते, जेवण बनवते ना, मग झोपते. तर काहीच मी परत बाहेर आले कारण की आम्हाला जाम भूक लागलेली ना, म्हणून मी आलते व्हेज कोल्हापुरी घ्यायला. घरात भात बनलेला तर कालवण बनवायची इच्छा नव्हती, म्हणून आलो घेतला. आमच्या या मार्केटवर द्यायला गायचं पूर्ण मार्केटवर. तर माझी व्हेज कोल्हापुरी रेडी आहे. भात तर घरा आहे, भात बनवायची गरज नाही, फक्त मग मला कालवण नव्हता बनवता म्हणून घेऊन आलो. आणि आता घरात चाललोय मी. हा बघा रस्ता, ही नवीन बिल्डिंग आहे इकडं, बाकी तिचा काही आहे नाही नवीन दाखवण्यासारखा. जाते घरी, जाऊ तर मम्मी पण आत्ताच आली कामावरशी, लेट झाली. तर मग काय बाहेरशीच भाऊ बोलतो चिकन मला चिकन खावायची ना, मला चिकन खावायचा मनच नाही बघायचं. चला आता जेवते घरातून.
वाईस तर मला जाम भूक लागलेली म्हणून मी आले जेवायला परत. माझी मला कधी पण भूक लागते, मी कधी पण खाऊ शकते. आय एम व्हेरी व्हेरी भुक्कड गर्ल. चावल गाईच भात सांगला माझ्याकडून. अपमान नाही व्हायला पाहिजे जेवणाचा, आणि मी कधी करू शकणार पण नाही, कारण की मला जेवणाची किंमत माहिती आहे बाबा. आणि हा मी आणलेला व्हेज कोल्हापुरी मस्त आहे का, चिकनपेक्षा तरी भारी लागली मला सिरियसली. चिकनपेक्षा एक नंबर आहे. चिकन खाऊची इच्छा नाही आहे मला सध्या, म्हणून मी आज खात चाललो आजकाल. व्हेज खाऊ गाईज, व्हेज खाऊ. कोण बोलते? मी बोलते. तुला जेवायला आहे, तुम्ही पण जेवायला आहे. जेवण झालेलं आहे आता, मी चाललेलं झोपायला. जाम बेकारवाडी झोपालेलं आहे, कारण तुमच्या कामाला पण जावायचं आहे. आणि तुम्ही पण झोपा आता, 1 तर वाजलेत. माझी व्हिडिओ आवडल्यास, जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, काही सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.